पुरुषाचं जीवन इतकं कठीण होतं आपल्या जगण्यामध्ये. तुम्हाला काय वाटतं? स्वयंपाक करणं सोपं असतं ग, भाज्या करणं सोपं असतं. काही नसेल तर ती बिचारी बेसन हाटी ती. पण त्या दिवशी जगणं इतकं कठीण असतं ज्या दिवशी यांच्या खिशामध्ये रुपया सुद्धा नसतो आणि घराला खायला काहीच नसतं. आणि दुकानदार उधार किराणा देत नाहीत, पाहुणे रावळे फोन उचलत नाही. संपन्नतेचा काल असतो, घंटा घंटा लोक मोबाईलवर बोलतात. पण ज्या दिवशी आपली परिस्थिती बिकट येते ना, त्या दिवशी तास तास फोनवरती बोलणारे साधा मिस कॉल सुद्धा घेत नाहीत आपला आणि देतही नाही. कठीण काळ. प्रपंच करणं इतकं कठीण असतं. यांनीच काही आणून दिलं नाही तर तुम्ही घरात काय स्वयंपाक करणारे? म्हणून पुरुष बनून जगणं जीवन अत्यंत कठीण असतं माईबाप. जसं स्त्रीचं जीवन कधी पुरुषाला कळणार नाही तसं पुरुषाच्या काय यत्न असतात स्त्रीला कधीच कळणार नाही. भले कथाकार आली कीर्तनकार आली, पुरुषाचं जीवन. आम्ही रडून मोकळे होतो, तुम्हाला रडता येत नाही, बरोबर आहे ना? आम्ही भांडून मोकळे होतो, तुम्हाला भांडता येत नाही. आम्ही रडून गारुड करून मोकळे होतो, तुम्हाला नाही करता येत. नवरा मेला तर बाई 4 जणीचा गळा धरू धरू रडती, 4 जणीचा गळा धरू धरू रडती. पण पुरुषाची बायको मेली तर नाही रडता येत रे त्याला. लेकरं लहान असतात, ते लेकरासाठी नाही रडता येत त्याला. लोक म्हणतात पहा कसा बाई सारखा रडायला. आई वारली बालपणामध्ये रडताल कदाचित, पण तारुण्यामध्ये जर पत्नी वारली ना माणसाची रडता येत नाही. पुरुषी जीवन, पुरुष म्हणजे परका पाहुणा असतो ग माझ्या ताईंनो. पुरुष म्हणजे परका पाहुणा असतो, राहतो त्याच घरामध्ये, पण पाहुण्यासारखं जीवन त्याला जगावं लागतं. बायको असेल तर त्या पुरुषाचा रुबाब असतो. आय टाक 4 कप चहा. 4 कप चहा टाकण्याचा रुबाब बायकोवरती गाजू शकतो. पण ज्या दिवशी त्याची सौभाग्याची जोडीदारी त्याला सोडून जाते ना, त्यावेळी सोना लेखावरती त्याला रुबाब नाही गाजवता येत. बायको असताना रुबाब असतो माणसाचा, बरोबर आहे ना? बायको असताना रुबाब असतो. आणि विनंती असेल माझी माझ्या दादांनो, आयुष्यभर तुमचं हिला नाव ठेवण्यात गेलं, तुला तर काही लहान असते बिचारी, बाप म्हणतो पोरीला कळत नाही. वयात येते भाऊ म्हणतो बहिणीला कळत नाही. लग्न होतं नवरा म्हणतो बायकोला कळत नाही. आणि म्हातारी होते पोरं सोरं म्हणतात आमच्या आईला काही. मला हेच कळत नाही तिला नेमकं कळतं कधी. वाक्य गोड बोलू आता यांच्या बाजूने बोलते हा. मी बाजू मेंटेन करणार, मला भांडणं लावून जायचे नाही, तुमच्या भांडणं लावून जायचे नाही. हिला सगळं कळतं पण तरी सुद्धा न काळ्या गळ्या जीवन जगते, संसार करते. बोलू गोड वाक्य ऐकता का माझ्या चिमण्या? तिला सगळं खरं खऱ्या गोष्टी कळतात. ज्या दिवशी तिला खऱ्या खऱ्या गोष्टी कळतील, ज्या दिवशी हे तिला कळेल, त्यावेळी पुरुष मंडळी चपात्याचं लाटणं पोळपाट तुमच्या हातात आल्याशिवाय राहणार नाही. ज्या दिवशी तिला खरं खरं कळेल, सगळं कळतं तिला. माझी विनंती असेल, आयुष्य गेलं पण 4 चौघात आपल्या सौभाग्याच्या जोडीदारिणीची कधी किंमत घालीत जाऊ नका रे माझ्या दादांना. पोरा सोरा देखत तिला चांगलं बोला, कारण तुम्ही चांगले बोललात तर लेकरं सोना तिला चांगलं बोलतात. ते पोरं म्हणतात हिचा नवरा तिला धड बोलत नाही, सुन म्हणते हिचा नवरा तिला, हिची काय इज्जत ठेवायची, चांगलं बोलत जा तिला. आणि विनंती असेल माझ्या ताईंनो, म्हातारपणामध्ये दोघे एकमेकाला आधार असतात. तुम्हाला काय भांडायचं तर 4 भीतीच्यात भांडा, काय खसकायचं तर कानाला धरायचं आणि 4 भीतीच्यात खसकायचं त्याला. काय भांडायचं तर 4 भीतीच्यात. पण लेक आणि सोना देखत आपल्या सौभाग्याच्या जोडीदाराचा अपमान कधी करायचा. ती म्हातारी झाली असं तोंड सुटत आहे बिचारीचं. खाली बस पटकन, बस खाली पटकन, मध्ये घुसू नका कोणी. आता असं तोंड सुटत आहे बिचारीला, धोरणात बोलतच नाही ती. पप्या म्हातारा कुठं उधळला सकाळपासून, मारुतीच्या पारावर गेला का बघ, येता येता दी त्याला पाठवून. गिळायचा टाइम झाला, गिळायचा. कोणाच्या कोणाच्या बोला बोला बोला, इचुड असन तुमच्या तोंडाला, बोला कोणाच्या? म्हाताऱ्याच्या. ही माझी 16 वर्षाची तरुणीची ही बिचारी. तो म्हातारा ही कोण झाली? ही म्हातारी झाली आणि तुम्ही म्हातारे. तर विनंती असेल माझी, तुम्हाला काय भांडायचं तर 4 भीतीच्यात भांडत जा, पण लेका सोना देखत म्हाताऱ्या हो एकूण एकाला असा जीव लाव. बरं का आजीबाई, पुढे बसलेल्या चष्मा लावलेल्या त्या कुकू लावलेलं मोठं, नवऱ्याला म्हातारं म्हणायचं, नवऱ्याला म्हातारं म्हणायचं
आणि इकडे चष्मा लावलेले बाबा आहेत का घरी तुमच्या? एक आहेत का दोन येतं? एकच आहे ना. म्हातारीला चांगलं बोलायचं बरं का, तोंड टाकून बोलायचं, चार चौघातीचा अपमान करायचा अजिबात नाही. उलट सक्रात होऊन गेलो तिला म्हणायचं, म्हातारे एखादं लुगडं घ्यायचं का तुला, एखादं लुगडं घ्यायचं. पोरायच्या देखत म्हणायचं हा एखादं लुगडं घ्यायचं तिला. सक्रात होऊन गेल्यावर ती म्हणते कशाला घ्यायचं होतं, मग आधीच घ्यायचं ना तुम्ही, आता कशाला, आता सक्रात होऊन गेली. ती बी हो म्हणत नाही ना, आपण बी घेत नाही, मरू जाऊ देते तिकडे. तुम्हाला लई चांगलं वाटलं असेल आता नाही का, आमच्या जातीला खसकिल्यावर तुम्हाला असं गुदगुलेच होते. ऐका ग तुम्ही, सांगू कसं, ताट बसा, हालू नका हालू नका. सांगू का कसं? नाही सांगत, जाऊ द्या. बरं सांगते. महिला मंडळ जेवण झाल्यावर म्हणायचं म्हाताऱ्याला, चहान बिस्कुट देऊ का, चहान बिस्कुट, चहान बिस्कुट देऊ का. तो कशाला, आता जेवण झालं. तो बी हो म्हणत नाही ना, आपण बी देत नाही, मरू जाऊ देते तिकडं. गोड बोलायला शिकारे. अर्धी शक्ती तर भांडणं करता करताच खाल्लाच व्हायली आपली. गोड जे आयुष्य फार थोडं आहे माईबा. जेवढं चांगलं जगता येईल ना तेवढं जगण्याचा प्रयत्न करा. नादी लागायचंच नाही कोणाच्या, तोंडी लागायचं, भांडण करायचंच नाहीत कोणा संग. इतकं चांगलं जगायचं, इतकं चांगलं जगायचं. त्या म्हाताऱ्याला वाटलं पाहिजे आपल्यासारखी बायको गावात कुणाची नाही. बाजवा टाळ्या. आणि सगळे पुरुष मंडळी सगळं चांगलं वागा. आईला वाटलं पाहिजे आपल्या पोरासारखं पोरग गावात कोणाचं नाही. आणि बायकोला सुद्धा वाटलं पाहिजे आपल्या मालकासारखा मालक अख्ख्या गावात कोणत्या बाईला भेटला नाही. माझ्या दादांना तुम्हाला बायकाची किंमत आता कळत नाही. ज्याची बायको मिळली ना त्याला बायकोची किंमत विचारा काय असते. बायको असताना जो दबदबा असतो ना तो बायको गेल्यावर राहत नाही गड्या माणसाचा. ज्याची गेली त्याला कळती माईबा. बायको असताना तुमचा दबदबा असतो, बायको गेल्यानंतर तुम्हाला किचन मध्ये घुसण्याची अनुमती राहत नाही. हॉलमध्ये सोनानं जिथं वाढलं तिथं जेवावं लागतं. जी भाजी तिनं केली ना तीच खावी लागते. बायकोच्या अस्तित्वाची ताकद काही वेगळीच असते गड्या. रामाची बायको जवळ नाही ना, राम सीता विरहामध्ये राम परमात्मा इतके रडले, वृक्षांना आलिंगन देत होते, वेलींना आलिंगन देत होते, दगडाला धोंड्याला विचारत होते, पशु पक्ष्यांना माझी सीता पाहिलीत का तुम्ही, माझी सीता पाहिलीत का. हे येडे पण नाही, हे बायकोचं प्रेम आहे. हे येडे त्याला नाही कळणार नाही, ज्याची लायकीच नाही रामायण ऐकायची त्याला काय कळणार आहे. प्रेम कळायला, प्रेमाची भाषा कळायला सुद्धा अंतःकरण वासनेचं लागत नाही तर प्रेमाचं लागतं. किती प्रेम होतं. मागे सडकी मेंदू आली होती. रामासारखा पती नको. रामाने सीतेचा त्याग केला होता. अर्धे हाडकुंड भेटले की उंदरे दुकान मांडून बसत येत. उंदराला भेटलं हाडकुंड आणि ते बसलं दुकान मांडून. इथं एक पुस्तक वाचून शंकेचं निरसन होत नसतं. परंपरेने वारकरी व्हावं लागतं. इथं जेत सीतेची वसती घडे, राम राम स्मरती झाडे, पाषाण ही खडे सदा सर्वदा श्रीराम. हनुमंता माझी सीता जिथे असेल तिथले खडे पाषाण गोटे झाड राक्षस सुद्धा राम राम म्हणत असतील.